आपण थेट पुण्यामध्ये जाऊया। नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे पुण्यात पोहोचल्यात, त्यांच्या मतदारसंघात पोहोचल्यात। विजय चौकार बारामती मतदारसंघातनं सुप्रिया सुळेंचा आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते सकाळपासूनच मोठ्या उत्साहात त्यांची वाट पाहत आहेत। यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी निवडणूक होती, कारण बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी कौटुंबिक लढाई सुद्धा होती, त्याला भावनिक किनार सुद्धा होती। त्यामुळे निवडणुकीत बाजी कोण मारणार याची कमालीची उत्सुकता, सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आपण पाहतोय। सुप्रिया सुळे 1,58,000च्या मताधिक्यानं बारामतीची निवडणूक जिंकलेल्या आहेत। खडकवासला मतदारसंघ वगळता इतर 5ही मतदारसंघातनं त्यांना मोठं मताधिक्य मिळालं। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, नव्या खासदार दाखल झालेल्या आहेत। विजयी चौकार मारल्यानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यामध्ये त्यांच्या मतदारसंघात बारामतीच्या आगमन होत आहे। कशी स्वागताची तयारी करण्यात आली, कसा जल्लोष दिसतोय? आज सकाळपासूनच सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी, या विजयाचा जल्लोष करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आली। सकाळपासूनच कार्यकर्ते ढोल ताशे गुलाल घेऊन वाट पाहत होते सुप्रिया सुळेंचे। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे दाखल झाल्यात। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ढोल ताशे वाजतायत, गुलालाची उधळण केली जाते, कार्यकर्त्यांनी शेर धरला आहे आणि सुप्रिया सुळे या सगळ्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी, पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांची जे काही स्वागत आहे किंवा मिरवणूक आहे ती देखील एक छोटेखानी मिरवणूक या ठिकाणी काढली जाणार आहे। जेसीबींच्या सहाय्याने फुलांची गुलालाची उधळण करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। आणि हा कार्यक्रम मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी, अनेक गावागावामध्ये आज होणार आहे। सुप्रिया सुळे इथून दौंड तालुक्यामध्ये यवतमध्ये जाणार आहेत, त्यानंतर इंदापूरमध्ये जाणार आहेत, संध्याकाळी बारामतीमध्ये जाणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हे असं स्वागत सुप्रिया सुळेंचं होणार आहे पक्षाकडून। या सगळ्या लढाईमध्ये अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा होता, कार्यकर्त्यांसाठी भावनिक लढाई होती। अजित पवार जे कालपर्यंत या सगळ्यांचे नेते होते त्यांच्या विरोधात लढवताना हे कार्यकर्ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं आणि तीच भावनिकता या विजयाचा आनंद साजरा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सुप्रिया सुळेंनी याआधी 3 निवडणुका जिंकल्या होत्या, त्या निवडणुकांचं सेलिब्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात काही झाल्याचं पाहायला मिळालं नव्हतं, मात्र यावेळी सुप्रिया सुळेंच्या या विजयाचा जल्लोष, सेलिब्रेशन अतिशय उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये साजरं होताना आपल्याला पाहतो आहोत। आणि अर्थात त्याला कारणही तसंच आहे, कारण ही यावेळची निवडणूक कुटुंबात सुद्धा झालेली निवडणूक होती, पवार विरुद्ध पवार अशी होती। भावनेची किनार या निवडणुकीला अर्थातच लाभलेली आणि याचमुळे या निवडणुकीच्या विजयाचा गुलाल हा अनेक अर्थांनी सुप्रिया सुळेंसाठी आणि शरद पवारांसाठी सुद्धा तितकाच खास मानला जातोय। धन्यवाद मंदार या माहितीबद्दल। पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत केलं जात आहे। आज 351वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा राज्यभरात साजरा होतोय आणि आपल्या जंगी मिरवणुकीची सुरुवात सुप्रिया सुळे सुद्धा शिवरायांच्या पुतळ्याला, अश्वारूढ पुतळ्याला वंदन करून करतील। यावेळचा विजय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी खूपच खास होता, कारण पक्षाचं नाव सोबत नाही, पक्षाचं चिन्ह सोबत नाही, आमदारांची मोठी संख्या सोबत नाही आणि पक्ष दुभंगलेला। अशा परिस्थितीमध्ये बारामतीमधनं सुनेत्रा पवारांचं आव्हान सुप्रिया सुळेंसमोर होतं। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकीकडे अजित पवारांचं कुटुंबीय तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी पवारांचं अख्खं कुटुंबीय असं चित्र पाहायला मिळालं। या निवडणुकीदरम्यान प्रचाराच्या वेळेला बरेच आरोप प्रत्यारोप झाले, भावनिक मुद्दे समोर आले, वैयक्तिक टीका टिप्पणी सुद्धा झाली आणि अखेर या निवडणुकीचा निकाल सुप्रिया सुळेंच्या बाजूने लागला। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतील। मंदार, या निवडणुकीच्या दरम्यान सातत्यानं पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभं होतं। आज जेव्हा त्यांचं स्वागत होत आहे, सेलिब्रेशन होत आहे, तेव्हा कुटुंबियांपैकी कोणी उपस्थित आहे का? सुप्रिया सुळेंसोबत पवार कुटुंबांपैकी कोणी नाही, मात्र त्यांना या सगळ्या निवडणुकीमध्ये साथ देणारे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आज सुप्रिया सुळे पुण्यात आल्यात, इथून त्या दौंड तालुक्यामध्ये जाणार आहेत, त्यानंतर इंदापूरमध्ये जाणार आहेत आणि उद्या बारामती शहरामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे। त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि त्यामध्ये पवार कुटुंबातील सदस्य
त्या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज या ठिकाणी सुप्रिया सुळे तिथे दिल्लीवरून पोहोचलेले आहेत. तिथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांना या सगळ्याची कल्पना नव्हती. एका प्रकारे सरप्राईज सुप्रिया सुळेंसाठी इथल्या या कार्यकर्त्यांनी द्यायचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं इथं त्यांच्या जल्लोषाची किंवा त्यांच्या विजयाच्या सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली. आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येणारा एक मोठा हार त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. पोकलेन मशीनच्या सहाय्याने फुलांची आणि गुलालाची उधळण करण्यात येणार आहे आणि एकच जल्लोष या ठिकाणी आपल्याला या कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय आणि इथून सुप्रिया सुळे पुढचे काही दिवस वेगवेगळे भाग जे आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातले पुरंदर तालुका असेल, भोर तालुका असेल, दौंड तालुका असेल, इंदापूर असेल, या सगळ्या तालुक्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये जाणार आहेत आणि अशा प्रकारे त्यांचं स्वागत झाल्याचं पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अतिशय अटीतटीने ही निवडणूक लढली गेली होती. पवार कुटुंब फुटलं होतं आणि पवार कुटुंबातली जी भावनिकता आहे ती मतदारांपर्यंत देखील झिरपली होती. त्यामुळे मतदार किंवा कार्यकर्ते देखील तेवढेच भावनिक झाल्याचं आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं होतं. पक्षामधली फूट, कुटुंबामधली फूट, त्याच्या पार्श्वभूमीवरती झालेली ही निवडणूक आणि आपल्या मतदारांसमोर, कार्यकर्त्यांसमोर, काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीसमोर सुप्रिया सुळे नतमस्तक झाल्याचं या मिरवणुकीदरम्यान पाहायला मिळत आहे. धन्यवाद मंदार या माहितीबद्दल, दृश्यांबद्दल. बघा नीट,